नावडे मनाला. तसं दोन्ही सोहळे झालेत आदरणीय कस्तुरदादांचे, आणि म्हणून त्यांचा संपूर्ण परिवार असेल. या तिन्ही मुलांच्या जीवनात एखादी रात्र अशी नसेल गेली गारजकर, असा एखादा दिवस गेला नसेल का त्यांना त्यांच्या वडिलांची आठवण झाली नसेल म्हणून. का आमच्या आई वडिलांची आठवण करायची दादा. गारजकर आई नावाचं पात्र निघून गेलं की मुलाच्या जीवनात येणारी संकट झेलण्याकरता कोणी नसतं. आणि बाप नावाचं पात्र मुलीच्या जीवनातलं निघून गेलं का मुलीच्या जीवनामध्ये संकट झेलण्याकरता कोणी नसतं. एखाद्या दिवशी सहज, ऐका माझ्याकडे, एखाद्या दिवशी सहजच आई रागवली ना मुलीवरती, तर मुलगी बापाकडे पळत जाते, बापाचा हात पकडते आणि बापाला विनंती करते, बाबा बाबा सांगा ना हो आईला मला मारू नको म्हणून. मुलीच्या जीवनातला बाप निघून गेला की येणारं संकट झेलण्याकरता कोणी आधार नसतो. तसं मुलाच्या जीवनातली आई निघून गेली की मुलावर आलेली संकट झेलण्याकरता कोणी नसतं. एखाद्या दिवशी सहज वडील जर रागावले तर लेकरू आईकडे पळत जात, आईच्या पदराला घट्ट पकडतं, आईला सांगतं, आई आई सांग ना ग बाबांना मला मारू नको म्हणून. निस्वार्थ प्रेम करणारी आई निघून गेली ना का मुलाच्या जीवनात संकट झेलण्याकरता कोणी नसतं. निस्वार्थ प्रेम करणारा बाप निघून गेला की कोणी नसतं संकट झेलण्याकरता. विचारा तुकोबा राहिला, काहो तुकाराम महाराज आम्ही का आमच्या बापाची आठवण करायची. हे बघा, मला तुम्हाला आई वडील नाही सांगायचे, पण तुकोबारांची भाषा सांगायची. यदा कदाचित महाराजाचं नाही काय ऐकू, पण संताचं ऐकलं पाहिजे आपण. आज मुलाची जबाबदारी आहे गारजकर, आज मुलीची जबाबदारी आहे. जसं जन्म दिला काहीची जबाबदारी असते लेकराला मोठं करणं, जबाबदारी असते बापाला. बाप कष्ट करून लेकराला शिक्षण शिकवतो, शिक्षणाकरता कष्ट करून पैसा कमवतो, त्याचं चीज करतो बाप. पण नंतर लेकराची जबाबदारी हो तुकाराम महाराज. तुकाराम महाराज म्हणतात जबाबदारी आहे मुलाची. वाढवी महत्व वडिलांचे, शांतिरूपी नव्हे कोणाचा वाईट. जबाबदारी आहे मुलीची मुलाची. का मायबापाचं नाव लौकिक करणं, का आमचा बाप आठवायचा हो. सध्याचा काळ येणारा वाईट येत चालला गारजकर. आज आम्ही पैसा कमवायला लागलो का आम्हाला घमेंड चढती, अहंकार होतो, आणि आम्ही कष्ट करणाऱ्या बापालाच म्हणतो काय केलं आमच्या करता. नका म्हणू आपल्या बापाला, कारण लय कष्टाचं जीवन जगलेलं आहे आपला बाप. आता कुठंतरी आपल्याला संतांच्या कृपेने देवाच्या आशीर्वादाने चांगले दिवस आले. ही जुनी माणसं आहेत आजच्या कीर्तनात, लय वाईट दिवस काढलेली आहे, लय गरिबी भोगलेली माणसं आहे. आणि ज्यानं गरिबी भोगली गारजकर त्याला विचारा गरिबी काय असते म्हणून. एखादा गरिबी असेल ना तर त्याला हसू नका, जाईल त्या बिचारीची गरिबी निघून. पण गरिबी आली ना त्या गरीबाला कधी हसू नका. ज्यानं गरिबी भोगली त्याला विचारा गरिबीचं दुःख काय असतं. आम्ही आत्ताचा बाप नाही आठवायचा हो, आता फक्त सेवा करायची. हे दोन्ही मृदंग वादक असतील. माझ्या लेकराने गोड भजनात एकदम मृदंग वाजवायला लागलं का कोण्या गावाला जावं, सांगावं रामभाऊ माझ्या लेकराला भजन वाजू द्यावं, माझं लेकरू वाजवतं. ह्या लेकराने तो बाप आठवायचा. अरुण महाराज असतील, रिंकेश महाराज असतील, सगळीची महाराज म्हणाले आम्ही तो बाप आठवायचा. लेकरू जर दोन गवळणी भजन म्हणायला लागलं, पाटील माझ्या लेकराला एखादा अभंग म्हणू द्यावं, तो बाप आठवायचा आम्ही. की ज्या बापानं आमच्या करता एखाद्या दिवशी हात पसरवला असं, विठ्ठल मुद्दा असा आहे कडे. मग हे मानवी जीवन मिळालं ना. एक दिवस जर जाणं असेल तर आपलं जीवन फार पवित्र दिशेनं असलं पाहिजे. एक दिवस जायचंय ना. इथं राहण्याकरता कोण आलं. 9बी मरगई 10बी मरगई मरगई सहस्र 33 कोटी देवता मरगई पडे कालकी पास एरती पामर जीवक येते. महाराज म्हणतात ज्याने अवतार धारण केला त्या परमात्म्याला अवतार संपावं लागलं तर तुमच्या आमच्या सामान्य जीवाची गोष्ट काय. एरती पामर जीवक येते. सामान्य जीवाचं काय जावंच लागणार आहे. मग जाणं असेल तर आपलं जीवन फार पवित्र दिशेनं असलं पाहिजे. किती कळालं गारजकर या संभाजीनगर जिल्ह्याला
अमुक अमुक नावाचा व्यक्ती निघून गेला म्हणून यावं प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी, एवढं तरी आपलं जीवन पवित्र दिशेनं असलं पाहिजे. नाही तेवढंही पवित्र जीवन जगता आलं नका जगू काढ्या. कळालं आपला वैजापूर तालुक्याला अमुक अमुक नावाचा व्यक्ती निघून गेला, यावं प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी, एवढं तरी आपलं जीवन पवित्र दिशेनं असलं पाहिजे. नाही तेवढंही पवित्र जीवन जगता आलं नका जगू गारज कर. आता एवढं तरी पवित्र जीवन जगा का कळालं आपल्या गारज गावाला अमुक अमुक नावाचा व्यक्ती निघून गेला म्हणून यावं प्रत्येकाच्या डोळ्यातून श्रद्धेनं पाणी. नाही तेवढंही पवित्र जीवन जगता आलं नका जगू. आता एवढं तरी पवित्र जीवन जगा की आपण गेल्याच्या नंतर आपला परिवार तरी श्रद्धेनं रडावा, एवढं तरी आपलं जीवन पवित्र असलं पाहिजे. नाही तर गारज कर आपण जीवन जगायचं आणि आपल्या घरच्याने आपल्या मरणाची वाट पाहायची, एवढे दिवस आपल्याला जीवन नाही जगायचं. कारण आपण जीवन जगायचं ना आपल्या घरच्याने आपल्या मरणाची वाट पाहायची. महाराज म्हणतात त्याच्यापेक्षा जीवनात दुःखच दुसरं कोणतं नाही. बाईल म्हणे खरं मरता तरी तरी बरे नाशी येले घर तुंकोनिया. बाईल म्हणजे बायकून, खर म्हणजे गाढव. ही मतरपणाची अवस्था आहे. मग बायकून आपल्याला गाढव म्हणावं एवढं वाईट जीवन नाही जीवन जगायचं आपल्याला. गारज कर एवढं वाईट जीवन नाही जगायचं. आपलं जीवन फार पवित्र दिशेनं असलं पाहिजे. किती आता पहा, हे समोर ग्रंथ ठेवलेला आहे बरं का. ज्ञानेश्वरीच्या रूपानं साक्षात ज्ञानोबरा इथं बसलेले आहेत आपल्या समोर. किती जीवन पवित्र असेल ज्ञानोबरांचं. आता हे उदाहरण तिकडे चाललं बरं. आपलं जीवन किती पवित्र दिशेनं असलं पाहिजे. ज्ञानोबरांचा समाधी प्रसंग हे गारज किती पवित्र जीवन असेल ज्ञानोबरांचं. ज्ञानोबराय समाधी घेत असताना नुसता परिवार नव्हता रडत. आता पहा हे उदाहरण तिकडे चाललं, लक्षपूर्वक आहे का. नुसता परिवार नव्हता रडत, नुसतं गाव नव्हतं रडत, नुसता तालुका नव्हता रडत, नुसता जिल्हा नव्हता रडत, नुसता महाराष्ट्र नाही. मग ज्यांना जगच निर्माण केलं ना गारजकर, त्या जगाच्या मालकाच्या डोळ्यातून पाणी आलं. रुक्मिणीने सांगितलं, स्वामी तुम्ही जगाचे स्वामी आहात, तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आणि बरं नाही हो स्वामी. जगाच्या मालकानं सांगितलं, रुक्मिणी मलाही रडावं वाटत नाही पण रडण्याचं एक कारण आहे. काय हो स्वामी. रुक्मिणी आता मात्र माझ्या ज्ञानोबरांसारखं महात्मा होणार नाही. परत जगाच्या मालकाच्या डोळ्यातून पाणी आलं. देव म्हणती रुक्मिणी हा एकची योगी देखिला नयनी, हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याशी. हे रुक्मिणी ऐक ज्ञानोबरांचं सामर्थ्य. धन्य धन्य दरा तळी जो याते दृष्टी निहाळी, तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनाशी. हे रुक्मिणी जो करील याची यात्रा, तो तारील सकळई पुत्रा सकळई पुळे पवित्रा. याचे दर्शने होती अलंकापुरी हे शिवपीठ. पूर्वी येते होते निलकंठ ब्रह्माधिक तपवरिष्ठ, येथेची पैकेले. हे रुक्मिणी रडण्याचं एक कारण आहे. इंद्र येऊन भूमीशी याग संपादिले अहर्निशी, इंद्रायणी इंदुरीशी पंचकृषी पासून. हे रुक्मिणी येथे त्रिवेणी गुप्तासी, भैरवापासून भागीरथी वसे, पूर्ववटी जे माया दिशे ती प्रत्यक्ष जाण पार्वती. भोवती वनवल्ली वृक्षी, येथे देव येऊन होती पक्षी. हे असो नित्य साक्षी असती नासती उदकी. नामदेव महाराजांची भाषा आहे. पंढरीवणी सोपे, हे पंढरपुराचं वर्णन नाही चाललं गारजकर. ज्ञानोबराच्या अलंकापुरीचं वर्णन चाललं. पंढरीवणी सोपे जनाची हरावया पापे, कळीकाळ कोपलिया कोपे नचली अलंकापुराशी. बस एवढं वर्णन रुक्मिणीने ऐकलं. आता ऐका, एवढं वर्णन ऐकता ऐकता आत्तापर्यंत म्हणणारी रुक्मिणी स्वामी का रडता स्वामी का रडता, पण असं वर्णन ऐकलं रुक्मिणीचं हृदय भरून आलं, डोळ्यातून पाणी आलं. ऐसे सांगता हरीशी प्रेम ओसंडली रुक्मिणीशी, म्हणे धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. आता मात्र जगाच्या मालकाचा प्रश्न होता गारजकर. ए रुक्मिणी आतापर्यंत म्हणत होती स्वामी का रडता स्वामी का रडता. आता माझा प्रश्न आहे रुक्मिणी तुला, तू का रडते ग. रुक्मिणीने दिलेलं उत्तर घरी घेऊन जा ग माय. आल्यात आपण कसरून अण्णांच्या निमित्ताने आल्यात वर्षश्राद्धाला. आहे का दिलेलं उत्तर किती गोड आहे रुक्मिणीने जगाच्या मालकाला. रुक्मिणीने सांगितलं स्वामी रडण्याचं एक कारण. काय. माझ्या ज्ञानोबराला ज्या आईनं जन्म दिला असेल ना स्वामी, त्या आईची क्रूस किती पवित्र असेल याचं नामदेव महाराजांची भाषा आहे.
नामदेव महाराजांची भाषा आहे ना. धन्य धन्य जयाची खुशी ज्ञानदेव जन्मले, नामा म्हणे माझा स्वामी वसे संत समागमी, ऐसे सांगितले ग्रामी अलंकापुराशी. किती पवित्र जीवन होतं ज्ञानोबरांचं. मला संत कथेतून दुसरा प्रश्न विचारायचा आहे. मी काय दंतकथा नाही सांगत आला, चांगली ऐकणारी आहेत ना. पठाडे महाराजांच्या तालमीतली माणसं आहे तुम्ही. अशा बऱ्याच कॅसेटी नामदेव महाराज पठाड्यांच्या, देवगाव रंगारी इथून सगळ्या प्रसिद्ध आल्या, प्रसिद्धीला आलेल्या कॅसेटी आहेत. देवगाव रंगारीचंच गाव येतं पठाडे महाराजांच्या मुखाला. तुम्ही जुने कीर्तन आहे का पठाडे महाराजांची मस्त पाहिजे. मुद्दा असा आहे गाड्या दादा, मी दंतकथा नाही, मी संत कथा सांगतो. संत कथेतून दुसरा प्रश्न असा आहे तुम्हाला, गुरु गेल्याच्या नंतर शिष्यानं रडावं. बोला की दादा, काय तुमचं काय मत? पण ज्ञानोबरांच्या बाबतीत तसं नव्हतं. मग विश्वासा तो गुरु आणि स्वामी निवृत्ती दातारो. ज्ञानोबरांचे गुरु होते निवृत्तीनाथ देव. पण समाधीचा प्रसंग जवळ आला, निवृत्तीनाथ देवांचं हृदय भरून आलं आणि निवृत्तीनाथ देवांच्या डोळ्यातून पाणी आलं. निवृत्ती देव म्हणे करिता समाधान, काही केल्या मन राहत नाही, बांधल्या तळ्याचा फुटला से पान. निवृत्तीनाथ देव विनंती करतात, उग बारा वाटा मुरडताती, बांधल्या पेटीचा फुटला से आळा. नामदेव महाराज म्हणतात निवृत्तीनाथ देवांचं हृदय भरून आलं, डोळ्यातून पाणी आलं. पूर्वीच्या काळी जुनी माणसं पेंडीला आळा मारायची. आळा एखादी वाऱ्याची जुळून घ्यावी, पेंडीचा आळा सोडून जावा गारज कर. आणि त्या पेंडीतली पेंडी येत ना त्याची काडी एक एक जशी बाजूला व्हावी ना, तशी निवृत्तीनाथ देवांच्या हृदयाची अवस्था झाली की नामदेव महाराज म्हणतात, बांधल्या पेंडीचा सुटला शिळा पूर्ण राणू माळा पांगल. अशी दृष्टांत देतात नामदेव महाराज. हरणी विना खूप पडियली ओस तस दिशा पाडस ब्रह्मता. म्हणावं निवृत्तीनाथ देवाने माय बापे आम्हा त्यागी गेले जेव्हा, आणि आईचे संकट देवा झाले नाही. आई वडील सोडून गेली तेव्हा एवढं संकट आलं नाही, आलेलं संकट एवढं भयानक. नामा म्हणे देवा पेटला होता क्षण, करा समाधान निवृत्तीचे. कसं समाधान करावं? नामदेव महाराज म्हणतात निवृत्तीनाथ देवांच्या हृदयाची अवस्था वर्णन करतात. मुंगियाची व्यवहारी लागलीशी आग आणि पुढे आणि मागे झाली नाही, जशी मुंगीच्या वारुळाला आग लागावी. नामदेव महाराज म्हणतात तसं निवृत्तीनाथ देवांच्या हृदयाची अवस्था झाली. विचारलं निवृत्ती का रडतात? निवृत्तीनाथ देवाने दिलेलं उत्तर हे गारज कर. अमर्यादा कधी नाही केली येणे, शिष्य गुरु पण सिद्धीने. म्हणावं निवृत्तीनाथ देवाने, ज्ञानोबरांनी एक शब्द माझ्या शब्दाच्या पुढे नाही बोलावा. काय मर्यादा असेल गुरु आणि शिष्याची? काय नातं असेल गुरु आणि शिष्याचं? अमर्यादा कधी केली नाही येणे आणि शिष्य गुरु पण सिद्धीने. समाधीला उशीर झालेला होता, पण भाग्यवानच ज्ञानोबर आहे. एका बाजूने श्री गुरुदेवाने हात धरावा आणि एका बाजूने जगाच्या मालकानं हात धरावा. देव निवृत्ती याने धरली दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावय. नदीची आमासा घातले माझवन, तैशे जनवन कालावले. जाऊनी ज्ञानेश्वर बैसले आसनावरी, पुढे ज्ञानेश्वरी ठेविली 3 वेळा. तेव्हा जोडिले करकमळ, झाकी येले डोळे ज्ञानदेवी. भीमा मुद्रा डोळा निरंजन, मैदान झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव. नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधीस. ज्ञानोबराला समाधीच्या जागेवर बसवलं गारजकर. आता मात्र पुढचं चरित्र नामदेव महाराज किती गोड सांगतात ऐका. किती पवित्र जीवन असेल ना ज्ञानोबरांचं. आता मात्र निवृत्तीनाथ देवाने सगळ्या गोपाळांचा हात धरला महाराज. निवृत्तीनाथ देवाने सगळ्या गोपाळांचा हात धरला. समाधीच्या जागेपासून बाजूला आणलं, समाधीच्या जागेला शिळा लावली. पण समाधीच्या जागेला शिळा लावल्याच्या नंतर त्या परिवाराच्या अवस्थानं आलेले संत मंडळीची अवस्था नामदेव महाराज म्हणतात. सोपान मुक्ताबाई सांडिती शरीरा, म्हणती धरा धरा निवृत्तीशी. माझा प्रश्न आहे तुम्हाला संत कथेतून दादा, कोण होते सोपान काका ज्ञानोबरांची? बोला की दादा. भाऊ होते ना. किती भावानी भावाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे मला ही संत कथा सांगते. गारजकर आज का कीर्तनात कधी सांगावं लागतं? आज सक्का भाऊ पक्का वैरी झाला रे. असे थोडे भाऊ राहिलेत आता. भावा करता भाऊ जीव द्यायला तयार आहे. असे काही भाऊ जन्माला आलेत रे, या संपत्ती पायी भावाचा जीव घ्यायला तयार आहे.
आपण बघतो सोशल मीडियाला, भावा भावाची मारामारी झाली तर रस्त्यावर भाऊ मारून टाकलं रे, दया नाही आली भावाला. भावाने भावाशी प्रामाणिक राहावं आम्हाला ही संत कथा शिकवते. आज सक्का भाऊ पक्का वैरी झाला, 4 भावाच्या वाटण्या झाल्या तर मधल्याला रस्ता नसतो. अरे दिला पाहिजे रे, तो आमच्या रक्ताचाच आहे, दिला पाहिजे, आमच्या रक्ताचा भाऊ आहे. आणि जीवनात केवढंही संकट येऊ द्या गारज कर, पण शेवटी भाऊच कामाला येणार आहे, एवढं मात्र ध्यानात ठेवा माझ्या दादा. पण सध्याच्या कलियुगातल्या भावाला घमेड झाली. वाटण्या झाल्याच्या नंतर भावाला रस्ता नाही देत, शेजारच्याला जाऊन सांगतो भावबंधाला. काय जगाला सांगत बसतात आपल्या परिवारातल्या घटना. या जगाने कोणाला 100% मार्क दिले म्हणून ते जग आपल्याला देणार आहे काय? या जगाला आपल्या प्रपंचातल्या गोष्टी, भावाभावाच्या गोष्टी सांगू नका या जगाला. या जगाचा नेम रे गारज कर. हे जग आपल्या बैठकीत बसलं ना, आपल्यासोबत रडत रडत ऐकतं, आणि आपल्यापासून निघून गेलं ना, हे जग आपल्याबद्दल या जगाला हसत असं सांगतं. काय आपल्या प्रपंचातल्या घटना जगाला सांगत नका बसू. भावाने भावाशी प्रामाणिक राहावं ही आम्हाला संत कथा सांगते. असे काही भाऊ आहेत रे, 10 वर्षे झाले भावाने भावाशी आबोला धरला, भाऊ भावाशी बोलत नाही. 10 वर्षे झाले येईनीशी बोलत नाही. काय पेटवायचं त्या येईनीच्या नात्याला? तिच्या दारात जाणार नाही म्हणजे नको जाऊ, तुला यमाच्या दारात जायचंय बाई. दोन चार मैत्रिणी भेटल्या, 2 शब्द बोलून घ्या सुखानं. आताचे 2 शब्द बोललेले परत भेट होईल का नाही काय सांगता येईल. आपण म्हणावं रामभाऊ, अहो प्रेमाची माणसं भेटली, 2 शब्द बोला. रामभाऊ म्हणतो आपल्याला मरायला वेळ नाही. वैजापूरला गेला आणि रामभाऊच मिळाला. काय बोलतो कोणाशी? निरोपच आला रामभाऊ मेला म्हणून. हे ह्या जुन्या मावल्यात ना माती काम करून यायच्यात मावल्या. सायंकाळ स्वयंपाक झाली, 10-20 मैत्रिणी एकत्र येऊन बसायच्या, गप्पा गोष्टी व्हायच्या, हसायच्या. दिवसभर केलेलं काम विसरून जायच्यात मावल्या त्या. अजूनही जुनी माणसं पार येऊन बसतात का? दिवसभर काम केलं का बैठीलं का यायचं, 2 शब्द बोलायची, आनंदी असतो ना. भावाने भावाशी प्रामाणिक राहावं ही संत कथा सांगते आम्हाला. आणि जीवनात कधी कोणावर संकट येईल काय सांगता येत नाही रे माझ्या दादा. 10 वर्ष झाले भावाने भावाशी आबोला धरलेला होता. लहान्या भावाचं पोरग आजारी पडलं. यांना सांगा कोणीतरी मस्त सांगा दादा, त्यांच्या काय डोक्यात नाही हो कीर्तन. तर मला बोलायचं लांब जाऊन बोला रस्त्यावर तरी काय अडचण नाही आपल्याला. ते नेमके गेम खेळू राहिले का काय काय सांगता येत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 10 वर्ष झाले भावाने भावाशी आबोला धरलेला होता. गरज कर भाऊ भावाशी बोलत नव्हता. लहान्या भावाचं पोरग आजारी पडलं, दवाखान्यात नेलं, लाख रुपये खर्च सांगितला. भाऊ घरी आला, पैसे नव्हते भावाकडं. पाहुण्या रावळ्याला फोन केला, कोण पैसे देईना. हे बघा दादा, तुम्ही मोठे झाले तर तुमच्या कोणी शेल्फ्या काढील, पण तुमच्या जीवनात संकट आलं की संकटाला साथ देण्याकरता कोणी नसतं आपल्याला. आणि ज्याला संकटाला साथ देता आली ना, जो संकटात साथ देतो ना, तो खरा आपल्या जीवनातला सखा असतो. आम्हाला ज्याला संकटात साथ देता आली ना, तो खरा आमच्या जीवनातला सखा आहे. कोणी पैसे देणार, हातबल झाला तो हारला. मोठ्या भावानं विचार केला, 10 वर्ष झाले माझ्याशी बोलत नाही, पण नका बोलू देऊ, पण भावाचं पोरग वाचलं पाहिजे. लाख रुपये घेतले सावकाराकडून, ही टोपी काढली, सावकाराचे पाय धरले बुटासहित. लाख रुपये द्या हो सावकार, रुपया ठेवणार नाही व्याजाचा, व्याजासहित आणून देईल, 1 रुपया नाही ठेवणार. द्या लाख रुपये. सावकाराला दया आली, लाख रुपये घेतले, दवाखान्यात भरले. पोराचं ऑपरेशन झालं, पोरग हसायला खेळायला बोलायला लागलं. रात्रभर मुक्काम केला मोठ्या भावानं. मग लहाना भाऊ आला, सांगितलं डॉक्टर साहेब माझं पोरग वाचत नाही, पैसे नाही. आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं, राजा तुझ्या पोराकरता कोण देव झाला मला माहिती नाही, एक काम कर, त्याचे पाय धर, तुझ्या पोराकरता देव झाला तो. त्यानं लाख रुपये भरले. पोराचं ऑपरेशन झालं, पोरग हसायला खेळायला बोलायला लागलं. ओ डॉक्टर साहेब सांगा हो, माझ्याकरता कोण देव माणूस झाला माझ्या पोराकरता, त्याचा पत्ता तरी सांग. डॉक्टर साहेबांनी सांगितलं मला माहिती नाही त्याचं नाव, पत्ता, गाव. तो बघ समोर भिंतीजवळ उभा आहे. हे मोठा भाऊ ऐकत होता आणि डोळ्यातून पाणी चालू होतं गळगळ. पण 10 वर्ष झालं भावानी भावाशी नजरेला नजर नव्हती केलेली. भाऊ बोलत नव्हता भावाशी. सांगितलं जा त्याच्या खांद्यावर हात ठेव, ओळख तो कोण आहे, तुझ्या पोराकरता देव झाला तो. चालत चालत गेला आणि खांद्यावर हात ठेवला. म्हणून पाठीमागे चेहरा ओढून पाहिला मोठ्या भावानं, तर 10 वर्ष ज्यानं नजरेला नजर नव्हती दिलेली, तो मोठा भाऊ डोळ्यासमोर दिसला. आणि डोळ्यातून पाणी आलं. सांगितलं दादा 10 वर्ष झाली तरी मी तुझ्याची आबोला धरला. मी जगाला वाईटच सांगितलं तुझ्याबद्दल, मी जगाला वाईट सांगितलं दादा तुझ्याबद्दल. पण दादा मी तुला विनंती करतो, माझा 10 वर्षात झालेला गुन्हा चुकी
दादा मला एक काम कर, मी तुझ्या पाया पडतो, मी तुला माफी मागतो, अशी चुकी परत आयुष्यामध्ये मी परत कधी करणार नाही माझ्या दादा. जीवनात केवढंही संकट येऊ द्या रे गारज कर, पण शेवटी भाऊच कामाला येणार आहे एवढं ध्यानात ठेवा. संत चरित्र सांगता आम्हाला भावाने भावाशी प्रामाणिक राहावा, भावाने भावाशी प्रामाणिक राहावा. सोपान काका ज्ञानोबारांकर रडत होते ना, किती पवित्र जीवन असेल ना ज्ञानोबारांचं. सोपान मुक्ताबाई, कोण होत्या मुक्ताबाई ग ताई? कोण होत्या मुक्ताबाई? ज्ञानोबारांच्या बहीण होत्या ना. किती बहिणीने भावाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे ताई. ज्ञानोबारांसारखं जर सखा भाऊ दिला असेल ना ताई तुम्हाला देवानं, कधी भावाच्या दारात जाऊन भांडत नका बसू ताई. काही काही बहिणी नगाड भेटल्यात भावायला. इथं सासू सासरीची नाही सेवा करत, माहेरात गेले दम देते त्या भाव जायला. मायबापाची सेवा करा माझ्या, आणि हिची सासू सासरी म्हशी जगवाट येते, तिथं गेले व दम देते. काय दम देणार माझ्या हो? मायबापाची सेवा करा, नाही सेवा केली तर सईच्या टायमाला सांगते तुम्हाला काय भेटल. सई टू समृद्धीच्या कड्याला ज्या बहिणी भावायला भेटले त्यांना जाऊन भेटा त्या भावायला. या संपत्ती पायी, या धनापायी काय सोन्यासारखा भाऊ तावडतात आई. दुसऱ्याच्या संपत्तीवर डोळा ठेवून काय भेटणार आहे आपल्याला? आपल्या प्रारब्धात जेवढं देवानं दिलं तेवढं समाधानी राहिलं पाहिजे आपण. बहिणीने भावाशी प्रामाणिक राहा. दिली असेल सोन्यासारखी मुक्ताबाई सारखी बहीण आपल्याला ना, जपारे काय लागत नाही त्या बहिणीला. 70 वर्षाचा भाऊ असू द्या माहेरात, 50 वर्षाचं वय असतं बहिणीचं, पण भावाच्या दारात जर आली ना हाट घेती आणि नवस करती. हनुमंतराया पांडुरंगा इडा पिडा जाऊ दे, आणि माझ्या दादाला बडीच राज्य होते म्हणते. दिली असेल मुक्ताबाई सारखी बहीण तर जपा. ज्ञानोबाराय जपत होते मुक्ताबाईला. संकट एक दिवशी ज्ञानोबारायला राग आला तर मुक्ताबाईने सावध केलं, ज्ञानदादा योग्याच्या जीवनामध्ये राग येणं बरं नाही. योगी पावन मनाचा साई अपराध जनाचा. जिथं मुक्ताबाई ज्ञानोबारांकर रडत होते, जिथं सोपान काका, जिथं श्रीगुरु रडत होते, भाग्यवान होते ज्ञानोबाराय. सोपान मुक्ताबाई सांडिती शरीरा मनती दरादरा निवृत्तीशी. मग मिळालं नाही हे मानवी जीवन. फार श्रद्धेनं जीवन असलं पाहिजे, फार पवित्र जीवन असलं पाहिजे, पुन्हा पुन्हा नाही मिळणार. का भाग्यवान आहे तुम्ही आपण. तुलसीदास महाराज म्हणतात पहिलं भाग्य बड भाग मानुष्य तन पावा. मोठं भाग्य आहे आपल्याला हे मनुष्य जीवन मिळालं. दुसरं भाग्य या भारत देशामध्ये जन्म मिळाला. भरत खंडी नर्दी प्राप्ती हेतू परम भाग्याची संपत्ती. पहिलं भाग्य नर्दी मिळाला, दुसरं भाग्य या भारतात मिळाला, तिसरं भाग्य या महाराष्ट्रात मिळाला. या विश्वामध्ये 7 जम्बूद्वीप सांगितले, पण भाग्यवान आहे तुम्ही आपण. हे काहीला 500 किलोमीटर आहे, काहीला 350, काहीला 400, काहीला 200, काहीला 100च आहे. एक जम्बूद्वीप आहे. जम्बो या दीपमा जिंकणे मिळाला. दुसरं भाग्य या भारत देशामध्ये, तिसरं भाग्य या महाराष्ट्रामध्ये, चौथं भाग्य संतांच्या नंतर जन्म मिळाला. भाग्यवाने ज्ञानोबारांच्या नंतर जन्म मिळाला आपल्याला. भाग्यवाने आपण निवृत्तीनाथ देवांच्या नंतर जन्माला आलो रे गारजगर. भाग्यवाने आईसाहेब बहिणाबाईंच्या नंतर जन्म मिळाला आपल्याला. भाग्यवाने ना तुम्ही आपण, भाग्यवान आहे. संतांच्या नंतर जन्म मिळाला. किती भाग्य झाली तुम्ही म्हणजे ते तुलाच माहिती किती झाली. पहिलं भाग्य नर्दी मिळाला, दुसरं भाग्य या भारत देशामध्ये, तिसरं भाग्य या महाराष्ट्रात, चौथं भाग्य संतांच्या नंतर, आणि 5वं भाग्य हे गारजगर अजून जिवंत. हे सुद्धा भाग्याचे बरं का. 2019, 20, 21चा काळ लय खतरनाक गेला. जवळची माणसं निघून गेली तर आपल्यावाल्या कोटी रुपये द्यायला माणसं तयार होती. डॉक्टर साहेब एवढा माणूस वाचव, नाही वाचवता आला. हे मस्तक समाधीवर ठेवका कृष्णानंदगिरी महाराजांच्या, आणि सांगा संताला देवाला बरे झाल्या जीवरी, संतांच्या चरणावर. संतांच्या ठेवा, भक्ताच्या नाही. भक्त म्हणजे आमच्या तिकडे भगत म्हणते त्याला, भगत. सध्या या भक्तानं 50% लोक बधीर करून टाकली भाऊ.
दहाव्याचं खाऊ नका, वर्ष श्राद्धाचं खाऊ नका, बारीचं खाऊ नका, पाचीचं मग ढेकळा खाल्लाय तर करे काय ना तरी काय ना. प्रमाद गेले लोक, माळ नाही घालत, गंडे तोडे घाले त्या लोकांचा माळीवर नाही विश्वास राहिला, गंड्या तोड्यावर विश्वास राहिला. अरे काय गंडा तोडा. आता तुम्ही कीर्तन संपलं ना, आपण म्हणावं येईन बाई जेवण करून जा बरं का बाई. येईन बाई म्हणते मी खात नाही बाई, मी त्या दरी जाऊन येईल म्हणजे का बाबा का कायची दरीन कायचं बाबा ग. आपलं एक वर्ष श्राद्धाचं एक दिवस येणारच आहे, आपलं कोणतरी खाल्लं पाहिजे. आपण म्हणा येई बा जेवण करून जा बरं का, येई बा म्हणतो मी खात नाही का बरं. वर्ष श्राद्धाचं खाल्लं का अंग जड पडत म्हणतो. असं अंग जड नाही पडत, अंग जड पडेपर्यंत खाल्लं अंदाज नाही आला आपल्याला. या अन्नात काय भोताळ्या भाताळ्या शिरले हो. हे जुनी माणसे बळच दाव्याला जायची जुनी माणसं, उठून द्यायची पंक्तीतून. त्यांना विचारा अन्नाची ताकद काय असते म्हणून. आज आपल्याला भरपूर जिबीचे चोचले झाले आपल्यावाले. ज्ञानोबराय सांगतात हरी उच्चारणी मंत्र पै आगाद पळे भूत बाधा. अरे गुरु करा, माळ घाला, जीवनात भजन करा, वारी करा, काय ह्याच्या भोताळ्या भाताळ्या. चांगलं शिका, काही विंचू चढवायचं शिकू द्या. यमाचा सोळावून येईल भाऊ, तिथे गेले विचू चढील म्हणून. काही लोक असे बधीर होऊन गेले, शिक्षणाला गेले नाही, एखाद्या बाबाकडे चांगले नाही शिकणार, गाईचं दूधच उडवतील, यम त्याची आरतीच करील ना. असे दूध उडवणारे, विचू चढवणारे, हे भगत लाव्या लावे करणारे, हे जर यमाच्या दारात गेले तर यमाचा लावणे आणील भाऊ यांच्यावाल्या. सोडणार नाही यम यांना. मी का त्यांचा वैरी नाही कोणी या भक्ताचा. पण समजा तुम्ही एखाद्या भक्ताकडे गेल्या, थोडा स्वरेंद्रचा आवाज कमी करणार. तुम्ही समजा एखाद्या भक्ताकडे गेले आणि जात्याच मला माहिती आहे, मी मरून जरी गेलो तरी तुम्ही जाणार आहे, मला काय. समजा गेल्या माय तुम्ही एखाद्या भक्ताकडे, त्या भक्तानं सांगितलं माय तुला पाकिस्तानच्या बाईनं करणी केली, सांगितलं का असं? नाही. तुम्ही गेले एखाद्या बाबाकडे, त्यांना सांगितलं हैदराबादच्या बाबानं करणी केली, नाही. मग खिट्या असत्या खिट्या, आणि शेवटची खिटी होईपर्यंत पक्की खोटी ठोकून देते ही घडी. हा तुम्ही बाबाकडे गेले का बाबा म्हणतो काय होतं तुम्हाला? काय नाही बाबा सुखच नाही. असं बरं, खरंय माय कधी सुख मिळणार नाही का बरं. हे सगळं शेजारच्याचं दुःख नाही. बास खरं सांगितलं बाबा तुम्ही, बास बाबा हेच खरंय हो बाबा. संपलं तुमचं 150 रुपयाचं चंबुका जाऊ बाळा असं सगळं. दुसऱ्या खेटीला हजर. कसं काय वाटतं माय? आता बरं वाटत, 4 दिवस बरं वाटत बाबा. मग 5व्या दिवशी परत तसंच होतं. असं बरं, खरंय माय. शेजारच्यानं नुसतं तुझ्याकडे पाहिलं तरी तुझं डोकं उठत. खरंय बाबा, बास त्या नारद आम्हाला आमच्याकडे नुसतं पाहिलं तरी असं होईल का? असं हसल्यानं बोलण्याला जर काय घडलं असतं, येडे पाकिंदाच्या बरोबर निवडले असते ना, म्हणले असते तूच म्हणायचं जाळ झालं असतं ना रे. यांच्याच घरामध्ये लय मोठा जाळ आहे, दुसऱ्याचा काय जाळ करतील. मुद्दा असा आहे गाड्यात जायचं नाही. हे मस्त देवाच्या संताच्या कृष्णानंदगिरी महाराजांच्या समाधीवर हे डोकं टेकवा, देवाच्या चरणावर हे डोकं टेकवा. सांगा देवाला बरे वेळ झाले आजीवरी, नाही पडेलो मृत्यूच्या हारी, वाचून आलो येतवरी. आता उरलेलं आयुष्य देवा तुमच्या भजना करता, उरलेलं आयुष्य तुमच्या भजना करता. तसं तुकोबाराय सांगतात मिळालं हे आयुष्य गारज कर, हे पुन्हा पुन्हा नाही मिळणार. मग या आयुष्याचा नाश होऊ नये ज्याच्याकरता एक तुकोबाराय उपदेश करतात.
गुम झाले हा मग. आणि मी सांगत असतो किती कामाला ना योगेश बाबा, रोहित बाबा, कामाला पुसायचं नाही. का पुसायचं नाही? यांना कळलं पाहिजे हा फुकटचा पैसा नाही, हा कामाचा पैसा आहे भाऊ. नाही तर भाऊ कधी कधी लोक सहज किंमत करून जातात. लोक म्हणतात 2 तास मर्दंग वाजवलं बा महाराजांनी, 5,000 घेऊन गेला आणि मोठ्या गाडीत घेऊन गेला. तू एखाद बोल वाजवून पाय काय गुदगुल्या होत्या म्हणून तुला. एखादा 2 चाली म्हणले हो महाराज, 7,000 घेऊन गेले मोठ्या. एखादी चाल आपण एक्स्ट्रा म्हणून पहा. नाही नाही, काय होतं जळून, कोणालाही चांगलं म्हणा, कोणाच्या हे प्रारब्ध त्याचे ते त्याचे. काय कोणाला नाव नका ठेव बसू. 51 घेतो, 41 घेतो, 15 घेतो, 11 घेतो. काय कोणाला नाव. आपलं पोरग मोठं बनव. हे मधुकरी खालीली लेकर आहे. आणि ज्ञानोबरांनी एकदा मोठं केलं त्याला कोण या जगात छोटं करणार आहे हो? मग नाही कोणी छोटं करत, कोणी किती कोण. आणि जळून काय होत नाही हो गारज कर, काय होत नाही जळून. मी माझ्या गणेश बाबा जळवलं. आमच्या दोघात घ्या ना जळाजळी. मी जर माझ्या गणेश बाबा जळालो ना, माझ जळून एकच होईल गारज कर राख. मग जळण्यात काय मजा, राग होत असेल. कोणालाही चांगलं म्हणा. मी तर रोज सांगतो भाऊ, झालं ज्ञानोबरांच्या कृपेने एखादं लेकरू तुमच्या गावात मृदंग वादक झालं, एखादं ज्ञानोबरांच्या कृपेने एखादा गायक झालं, एखादं लेकरू गरीबाचं कीर्तनकार ना गारज कर. एखाद्या गरीबाचं लेकरू मृदंग वाजवायला लागलं तर त्याला पहिलं कीर्तन तुमच्या गावात वाजू द्या. लागलं रे कोण्या गरीबाचं लेकरू गायन करायला, त्याला पहिलं कीर्तन दिसाल तुमच्या गावात म्हणू द्या. लागलं कोणी गरीबाचं लेकरू कीर्तन करायला, त्याला पहिलं कीर्तन तुमच्या गावात करू द्या. कारण गारजकर ज्याला गावात मान त्याला जगात मान असतो. माझ्या काय कोणाला नावं नका ठेवत बस. एवढं वाटतं, एवढं सोपं नाही. आणि झालं एखाद्या ज्ञानोबरांच्या कृपेनं एखादा लेकरू मोठं तर भाऊ द्या. तिकडं मंत्र्याचा काही कोटीनं घोटाळा झाला, तिकडं काय कोणी बोलत. आणि आपल्या होतंय काय हो. झाला ज्ञानोबरांच्या कृपेने एखादा महाराज तो आश्रम बांधील, मंदिर बांधील, पलीकडं तो थोडी बिअर बार टाकणार आहे. चांगलंच करील ना, चांगल्या करता दान करत राहा. हे माझे गणेश बाबा, मधुकरीचं जेवण करून सामान्य लेकरू सुद्धा शिकावं. पण आज मधुकरी कोणाला करावं नाही वाटत. एकुलती एक लेकरू असतं, बाबा मागून बरं नाही खायला. ज्यानं ज्यानं ज्ञानोबरांची मधुकरी केली ना, हे सगळं ज्ञानोबरांच्या मधुकरीचीच कृपा आहे. पण कधी कधी काय लोकांना असं घडतं, आम्हाला महाराज लोकांच्या गाड्या जर पाहिल्या काही लोकांना तर पोटात गोळा उठवतो त्यांच्या वाल्या. म्हणतात लय मजा आहे रे या महाराज लोकांची. हे बघा आळंदीला राहत असताना पहाटे 5 वाजता उठावं लागायचं. मोबाईलद्वारे कर कमी. पहाटे 5 वाजता उठलं की इंद्राणीचं गरम पाण्याने स्नान करावं लागायचं. आलं ना लक्षात. 4 वाजता स्नान केलं की मधुकरीची जोडी असायची सर्वानंदगिरी महाराज. ती जोडी घ्यायची, 5 रुपये भाड्याची सायकल घ्यायची आणि 11 किलोमीटर जायचं. किती? 11 किलोमीटर गेलं की 70 घरं मागावं लागायची. 70 घरं मागितली की 70 घरच्या भाज्या एकत्र करायच्या. आज 2 भाज्या एकत्र केल्या तरी तुमचा नवरा खात नाही. तिथल्या 70 भाज्या एकत्र असायच्या. पण आळीत कधी ज्ञानोबरांच्या आळंदीला तर ज्ञानोबरांच्या मधुकरीची एकदा भाजी खाऊन पा, काय आगडी वेगळी लागल तर मला समाधान मिळेल त्या मधुकरीच्या भाजीला. हा, ती मधुकरी आणायची. ती 12चा नियम होता, 12लाच यायचं आळंदीत. जर 12 लेट आला तर 10 जण उपाशी राहायचे त्याच्यावर. त्याला शिक्षा होती. दुसऱ्या दिवशी त्यानं पळत पाळीला जायचं. सगळी मधुकरीची लेकरं आहेत. दादा चला तुम्ही इथं लेकरं आले तर द्या मधुकरी, द्या. ज्ञानोबराय कधी कमी पडू देणार नाही. कृष्णानंद स्वामी कधी आपल्याला कमी नाही पडू देणार. आलेत लेकलं मधुकरीला आणि तुम्ही देतात. गणेश महाराजांनी सांगितलं सगळी सहकार्य करतात. 90 पोरांचं शिबिर केलं, अख्ख्या गावानं साथ दिली हो. प्रत्येकानं पंगत घेतली. धन्यवाद करा. मिळालं नाही हा आयुष्य परत मिळणार नाही. महाराज म्हणतात आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाश आयुष्याचा. आमच्या आयुष्याला नाश होण्याकरता काय कारण आहे? सोपी सोपी कारण आहे. चांगलं खा, वाईट खाऊ नका. चांगलं खा म्हणजे वाईट खाऊ नका. म्हणजे मांस खाता, हंस करी जोडू आणि वैरी. खाण्यामध्ये बदल करायचा फक्त. काय खायचं? युक्ताहार विहार नेम इंद्रियाशी. संतशी बोललं का संत गोड सांगतात आपल्याला. आपण वाईट खायचं नाही, वाईट प्यायचं नाही, वाईट बोलायचं नाही. आपण जीवनामध्ये नित्यानं भजन करायचं. मिळालं नाही आयुष्य परत. बरं आयुष्य का थांबण्याकरता आलं का? नामदेव महाराज म्हणतात आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे
जात आहे पहा. आयुष्य संपत चाललं, काळाचं तसे सोहिताचा घोर वहा ध्यानी रहा श्रीहरीच्या. का आपल्या आयुष्याचा नाश होणं याच्या करता तळमळे संताची. बरं फार दिवसानं आलोय बरं का इथं. कुठं? या गाराजला पाहुणं म्हणून नाही बरं का, फार दिवसानं हा फेरा या नगराला आलाय. महाराज म्हणतात बहुता दिवसा फेरा. एक एक योगी कोटी कोटी फेरा बदला देवारा मानवा बदला देवारा कोटी कोटी फेरा मंगला की वारा मानवाचा बहुता जन्मांती जोडी लागली हाती. अरे महाराज म्हणतात बहुता जन्मांती जन्माला अशी नरा आणि देव तू सोयरा. फार दिवसानं आलोय ना या नगराला, आयुष्याचं सोनं करायचंय. गुरुनाम गुरु वैकुंठाशी ब्रह्मलीन श्याम महाराज शास्त्री आम्हाला पाठामध्ये सांगायचे, तुकोबारायांचं प्रमाण सांगायचे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवीने सतचित आनंद परमात्म्याचं स्वरूप आहे. शास्त्री महाराज गोड व्याख्या सांगा. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. मग मिळालं हे आयुष्य. या आयुष्याचा नाश होण्याच्या करता तुकोबाराय सांगतात आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाश आयुष्याचा. आपल्या आयुष्याचा नाश होऊ नये याच्याकरता महाराज आपल्याला एक दंडवत करतात. अभंगाचं दुसरं सुकाळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध कर. महाराज आम्हाला ते चित्त तरी कशानं शुद्ध होईल हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध. आम्हाला त्या मनाला एकाग्र बनवायचे. का? सगळ्यात जबाबदारी या मनावरती. या सर्व इंद्रियांचा राजा म्हणजे मन आहे. गारजकर हे मन सांगतं राजा तू कीर्तनाला जाऊ नको. तू जर कीर्तनाला गेला तर कीर्तनकार महाराज तुला माळ घालायला लागेल. ते सांगतं भाऊ तू जर कीर्तनाला गेला तर माळ घातली तर तुला खाणं पिणं बंद होईल. खाणं पिणं लक्षात आलं ना. पण त्याने सांगितलं पहा अर्धा झालं आता आयुष्य संपत आलं, थोडं राहिलं कीर्तनाला जावं. आलं ते कीर्तनाला आलं तरी ते शांत बसा. नाही तर चटायच्या दोऱ्याच काढील, नाही तर एखादी येईन जर असली हसण्याची तर तिच्या पदराच्या दोऱ्याच वडील. हे मन लय खतरनाक आहे. पण येईने विचार केला, येईने विचार केला, आता झालं आता लई येतून पाठं मग खाल्लं पिलं सोडून द्यावं. आता महाराजांनी सांगितलं गुरु करा. महाराजांनी सांगितलं माळ घालावं. वाटलं बरं का त्या मनाला. आता मन आलं, त्यानं माळ घातली, त्यानं गुरु केला, ती भजन करायला. आता त्यानं तयारी सुद्धा केली. कुठली? पंढरीच्या वारीची. यायचं ना वारीला. आता या वर्षी आल्या होत्या का? मागच्या वर्षी आल्या होत्या. कोण कोण आलं होतं? उरबट करा का? मग कोणीच नाही आलं. कधीच येऊ नका. नका येऊ ग माय, नका येऊ. अशाच सुनाला सासूराज करा एक दिवस, अशाच मरा ग. नाही मा या वारीला या मस्त बाकी.
सांगा देवाला आता. संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा जावे पंढरीसी आवडे मनासी जावे पंढरीसी आवडे मनासी. या आता वारीला तुम्ही या बरं का, नसतं त्यांनाच नाही जमत. नाही जमलं महिनाभर तर 15 दिवस या, नाही 15 दिवस जमलं तर 8 दिवस तरी या, नाही 8 दिवस जमलं तर 3 दिवस तरी, नाही 3 दिवस जमलं तर 1 दिवस तरी या. आषाढीला कोणी पण या, आषाढी कार्तिकी विसरू नका. मज सांगत तशी गुज या वारीला मस्त बाई. मनानं तयारी केली, ती माळ घातली आणि वारीला गेलं आणि त्यानं हे मस्त देवाच्या चरणावर टेकवलं. टेकवल्याबरोबर परत माघारी येत नाही. महाराज म्हणतात भटकणार म्हणे आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखल्या. त्या मनाला एकाग्र करायचं. इथं ते करावे देवाचे चिंत करून या मन एकविध. मग आम्हाला चित्त शुद्ध होण्याकरता आम्ही कोण्या देवाचं भजन करायचं. विठोबा रघुमाई संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा